वाचन हे एक भाषिक कौशल्य असून ती एक पठणक्रिया आहे. या प्रक्रियेत आकलन, अर्थनिर्णय आणि ग्रहण या मानसिक कृती गृहीत आहेत. याचा अर्थ वाचनात वाचक शब्द, त्यांचा अर्थ आणि विचार यांचा संघटित मेळ घालीत असतो आणि अर्थ ग्रहण करून ठेवीत असतो. वाचनाचा वाचकाच्या व्यक्तिमत्वावर नकळत परिणाम होत असतो. म्हणूनच वाचन प्रक्रिया ही केवळ प्रक्रिया नसून वाचन हा एक संस्कार आहे. संस्कार या शब्दाचे बोध, शिक्षण, आकलन, शुद्धी, शुद्ध करण्याचा विधी, छाप, ठसा, कार्य आणि परिणाम इत्यादी अर्थ लक्षात घेतले तरी वाचन आणि संस्कार यातील संबंध आपल्या ध्यानी येईल. भिन्न भिन्न प्रवृत्तीचे वाचक आपल्या अभिरुचीला अनुसरून ग्रंथांचं वाचन करतात. कोणी केवळ मनोरंजन म्हणून वाचन करतात, कोणी वाचनातून बोध आणि नीतीचा शोध घेतात, कोणी जीवनाचा अर्थ समजावून घेण्यासाठी वाचन करतात, कोणाला वाचनानं ब्रह्मानंदाची प्राप्ती होते म्हणून वाचन करतात. एखादं चांगलं पुस्तक वाचण्यापूर्वी वाचकाची जी मनोवृत्ती असते ती तशीच राहिलेली नसते. वाचनाच्या संस्कारानं संस्कारक्षम वाचकाच्या मनोवृत्तीत बदल झालेला असतो. हा बदल तात्काळ वर्तनात दिसून येईल असं नाही. श्रेष्ठ ग्रंथाच्या वाचनाचा संस्कार न कळत पण खोलवर होत असतो. कारण त्या ग्रंथातील अक्षरं निर्जीव, निरर्थक आणि निर्हेतुक नसतात. वाचन हा एक सजीव मनांचा हेतुपूर्ण संवाद असतो. तो हृदय संवाद असतो. तथापि यासाठी वाचक सहृदय असावा लागतो. अशा वाचकाचं मन दुसऱ्याच्या सुखानं मोहरतं आणि दुःखानं कोलमडून पडतं. त्यामुळे पुस्तकातील वर्णविषयाशी तन्मय पावण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी अधिक असते. म्हणून श्रेष्ठ ग्रंथातील जीवनविषयक विचारानं अशा संस्कारक्षम वाचकाचं अंतरंग उजळून निघतं. ये हृदयीचे ते हृदयी पोहोचल्यानं त्याला जीवनाचं समग्र दर्शन घडतं. जाणीवा अधिक सखोल होऊन त्याच्या सहानुभूतीच्या कक्षा विशाल होतात. कारण श्रेष्ठ ग्रंथातील अक्षरातून चैतन्य थरारत असतं. लेखकाचे जीवनाविषयी स्वतःचे असे काही विचार असतात. त्याचं जीवनविषयक एक तत्त्वज्ञान असतं. त्याच्या लेखनातून त्याचा आविष्कार होत असतो. हा आविष्कार करताना कळत वा न कळत लेखक मानवी जीवनावर भाष्य करतो. मुळात निसर्ग घटना किंवा व्यवहारातल्या घटना यांना स्वतःचा असा काही अर्थ नसतो. प्रतिभावंत त्या घटनांचा अर्थ लावतो आणि आपल्या लेखनातून प्रकट करतो. स्वतःच्या दृष्टिकोनातून वाचकांना जीवनाचं दर्शन घडवितो. अशा ग्रंथांच्या वाचनात लेखकाच्या या जीवनावरील भाष्याचा सहृदय वाचकावर संस्कार होतो. या संस्कारात वाचकाला जीवनाकडे पाहण्याचा, जीवन अर्थपूर्ण जगण्याचा नवीन दृष्टिकोन प्राप्त होण्याची शक्यता असते आणि याच अर्थानं वाचन हा एक संस्कार असतो. अज्ञान अंधकारात लोक चाचपडत असतात. त्यांच्या डोळ्यात ज्ञानांजन घालून त्यांना दृष्टी देणं हे महाभारताचं उद्दिष्ट आहे असं व्यासांनी म्हटलं आहे. त्याचं मर्म वाचनातील संस्कारातच आहे. हा संस्कार वाचकाच्या वयानुसार घडत असतो. कारण वयानुसार वाचकाच्या ठिकाणी तार्किकता, विवेकता आणि विश्लेषण बुद्धी यांची वाढ होते. त्यामुळे बाळ, कुमार, तरुण आणि प्रौढ वयोगटातील वाचकांच्या मानसिक गरजा भिन्न असतात. त्यांच्या मानसिक गरजेनुसार उत्तम प्रकारचं लेखन त्यांच्या वाचनात आलं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व संस्कारित होतं आणि वाचन व्यक्तिमत्व विकासाचं एक साधन ठरू शकतं. बालवयातील वाचकांच्या वाचनात विश्लेषण जवळजवळ नसतंच. या वयात पुस्तकात जे काही सांगितलं ते खरं आहे, या जगात ते होतं असं वाचकांना निश्चितपणे वाटत असतं. म्हणून ससा कासवाची गोष्ट, वानर मगरीची गोष्ट, कावळा आणि करकोचा यांची गोष्ट, कोल्हा आणि सिंह यांची गोष्ट या पंचतंत्रातील गोष्टीत प्राणी असतात, परंतु त्यांच्या माध्यमातून आळसा माणसाचा शत्रू आहे, मित्राला फसविणं पाप आहे, स्वतःला ओळखून माणसानं वागावं अशा नीतितत्वांचा या वयातील वाचकांवर संस्कार होऊन सुजाण माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीला येथेच प्रारंभ होतो. कुमार वयातील वाचकांची मनं अधिक संवेदनाशील असतात. त्यामुळे भावनेला आवाहन करणारं वाङ्मय या वयात अधिक संस्कारक्षम ठरतं. असं वाङ्मय कुमार वाचकांना प्रथम श्रेणीचं आणि परिणामकारक वाटतं. साने गुरुजींच्या वाङ्मयाच्या लोकप्रियतेचं आणि यशाचं रहस्य यातच आहे. कुमार वयात साने गुरुजींचं वाङ्मय मोहिनी घालतं आणि अंतःकरणाला जाऊन भिडतं. गुरुजींच्या वाङ्मयाचा कुमार वयातील वाचकांवर होणारा संस्कार तात्कालिक स्वरूपाचा असतो असं नाही. या संस्काराच्या मुशीतून घडलेली कितीतरी वाचक महाराष्ट्रात थोर माणसं झालीत, याची ग्वाही अनेकांनी दिली आहे.
कुमारवयातील वाचक साने गुरुजींचे श्यामची आई आणि एकूणच त्यांचं वाङ्मय वाचतात तेव्हा त्यांच्या मनावर नकळत मातृप्रेम, श्रद्धा, नम्रता, गुरुनिष्ठा, स्वावलंबन, चारित्र्य, मानवता, सेवाभाव, श्रमप्रतिष्ठा, सत्यनिष्ठा, ज्ञाननिष्ठा आणि वृद्धांबद्दल पूज्यभाव या नैतिक मूल्यांचे संस्कार होतात आणि त्या संस्कारांनी या वयातील वाचकांची घडण होते. तरुण वयातील वाचकांची बौद्धिक वाढ झालेली असते. आता त्यांच्या ठिकाणी तार्किकताही काही प्रमाणात वाढलेली असते. या अवस्थेत मनात प्रेम, शृंगार, त्याग, साहस इत्यादी तारुण्यसुलभ भावनांचा कल्लोळ असतो. या वयातील वाचक वाचन प्रक्रियेत वर्ण विषयाशी अधिक तादात्म्य पावतात. वाचनातील आशयाप्रमाणे वागणं, बोलणं, कृती करणं त्यांच्याकडून घडत असतं. कुसुमाग्रजांची क्रांतीचा जय जयकार ही कविता त्याच्या वाचनात येते आणि क्रांतीच्या भावनांनी त्याचं मन भारलं जातं. त्यासाठी करावयाच्या त्यागास ते सिद्ध होतं. केशवसुतांची तुतारी कविता तो वाचतो आणि त्याचं मन प्रक्षुब्ध होतं. जुन्या जुलमी आणि जाचक रूढींविरुद्ध बंडाचा झेंडा हातात घेण्याची त्याला प्रेरणा मिळते. हरिभाऊंच्या पण लक्षात कोण घेतो आणि मी कादंबऱ्या वाचून समाज परिवर्तनाच्या विचारांनी त्याचं मन प्रभावित होतं. गारंबीचा बापू या कादंबरीतील बापूच्या अफाट साहसाचं आणि मानीपणाचं त्याला आकर्षण वाटतं. कथा, कविता, नाटक आणि कादंबरीतील शुद्ध, एकनिष्ठ प्रेमभावतेच्या विचारानं तारुण्यसुलभ मन संस्कारित होतं. अशा प्रेमाच्या प्राप्तीसाठी नायक नायिकांनी केलेल्या साहसाचा आणि त्यागाचा त्याच्या मनावर परिणाम होतो. हा वाचनाचा वयसुलभ झालेला संस्कार असतो. प्रौढ वयातील वाचकाच्या ठिकाणी सत्सद्विवेक बुद्धी आणि विश्लेषण बुद्धी अधिकच प्रगल्भ झालेली असते. त्यामुळे या वयातील वाचकावर वाचनाचे होणारे संस्कार मूल्यात्मक असतात. हा वाचक रामायण आणि महाभारत वाचतो, पण तो केवळ त्यातील कथा वाचित नाही. प्रगल्भ वाचकाचं मन त्यातील सर्व घटनांची संगती लावतं, काळाच्या संदर्भात त्याचं मूल्यमापन करतं आणि मग त्या काळातील संस्कृतीचं त्याला आकलन होतं. दोन भिन्न भिन्न समाजरचनेच्या आणि संस्कृतीच्या दर्शनानं त्याचं मन संस्कारित होतं. पितृआज्ञापालन हे रामायणकालीन संस्कृतीचं वैशिष्ट्य, तर लोकहित आणि समाज ही महाभारतकालीन संस्कृतीचं वैशिष्ट्य असल्याचं त्याला प्रतीत होतं. गीतारहस्य या ग्रंथाच्या वाचनानं वाचकाच्या निवृत्तीवादी विचारसरणीवर आघात होऊन प्रवृत्तीवादी विचारसरणीचा संस्कार होतो. पैसा हेच जीवनमूल्य बनवू पाहणाऱ्या आजच्या समाजव्यवस्थेत जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हा तुकोबांचा अभंगही या वयातील संवेदनाक्षम वाचकावर मूल्यगर्भ संस्कार करून जातो. जन पळभर म्हणतील हाय हाय घन तमी शुक्र बघ राज्य करी यासारख्या कविवर्य तांबे यांच्या कविता वाचून एखाद्या नैराश्यग्रस्त आणि भयग्रस्त वाचकाला जगण्याला बळ मिळून दिलासा मिळतो. त्याच्या उदास आणि निराश मनात आशादीप प्रज्वलित होतो. आयुष्य जसं वाट्याला येईल तसं स्वीकारण्याचा, स्वागतशील मनानं त्याचा स्वीकार करण्याचा आणि जीवन आनंदमय करण्याचा संस्कार होतो. समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हा ग्रंथ या वयातील एखाद्या वाचकाला व्यवहारकोशच वाटतो. पुरुषार्थाचा पाया शरीर आहे याची दासबोध वाचून त्याला प्रकर्षानं जाणीव होतो. परिणामी शरीराची उपेक्षा करायची तो टाळतो. मित्रांनो, अशा प्रकारे संस्कारक्षम वाचकाच्या मनावर कोणतंही पुस्तक वाचून काही ना काही संस्कार हे उमटतच असतात. ते संस्कार जसे चांगले तसे वाईटही असू शकतात आणि या संस्कारांचा परिणाम म्हणून वाचकांना ज्या प्रेरणा मिळतात त्याही चांगल्या तशा वाईटही असू शकतात. कारण संस्कार आणि प्रेरणा या दोहोंमध्ये अपरिहार्य आणि परस्पर संबंध आहे. एवढं मात्र खरं की मनाच्या मशागतीसाठी चांगल्या वाचनाचा संस्कार आवश्यक आहे. समर्थ रामदासांनी सांगूनच ठेवलं आहे, दिसा माझी काहीतरी लिहित जावे, अखंडित वाचित जावे. वाचनाचं महत्त्व व्यक्तीच्या घडणीत तर आहेच, पण समाज आणि राष्ट्र बांधणीतही आहे. कारण सुसंस्कृत नागरिकच समाजाची बांधणी करून राष्ट्राची उभारणी करू शकतात असा मानवी संस्कृतीचा इतिहास आहे. वाचनाच्या संस्कारानं ज्ञानात भर पडून मन सुसंस्कृत होतं, भाषेला वळण प्राप्त होतं, विचारांना स्पष्टता येते, मूल्य जाणीव होऊन दुसऱ्याची मनं जाणता येतात, विचार, कल्पना आणि भावना अधिक चांगल्या प्रकारे प्रकट करता येतात, विचारांचं संक्रमण घडतं. म्हणून वाचन ठरवून, विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध असल्यास अधिक फलदायी ठरतं. जगात पर्वतप्राय लेखन भांडार आहे. प्रत्येक वाचकाला या सर्वांचं वाचन शक्य नाही आणि आवश्यकही नाही. निवडक प्रातिनिधिक ग्रंथ वाचले तरी आपल्या मनाची मशागत चांगल्या प्रकारे होऊ शकते.
पण त्यासाठी वाचनाबरोबर चिंतनही आवश्यक आहे. अखेरीस वाचन ही एक संस्कार साधन आहे. कोणी काय वाचावं हा ज्याच्या त्याच्या आवडीचा, गरजेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. तथापि आपल्या वाचनाला दिशा असावी. वाचनाचे हेतू स्पष्ट असावेत. हाती येईल ते पुस्तक वाचू नये. वाचता वाचता काय वाचावे आणि काय वाचू नये हे आपल्याला कळू लागतं आणि आपोआप वाचनात निवड येते. निवडक पुस्तकांच्या वाचनाच्या संस्कारातून आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो. म्हणून सुसंस्कृत आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी वाचन आवश्यक.